श्री गुरुदैवत दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा. दत्त जयंती 14 डिसेंबर 2024. दत्ताच्या जयंतीचा उत्सव हा साधारणपणे प्रामुख्याने गाणगापूरमध्ये साजरा केला जातो. आणि तसेच ते दत्तगुरूंचे व्रत हे आपण नेहमी घरच्या घरी करू शकतो, पोथी वाचू शकतो, आपण देवाची पूजा घरी करू शकतो आणि जे शक्य आहे तेवढं आपण करायलाच हवं आहे. सांगणं म्हणजे महत्त्व असं की दत्तगुरूंची कृपा ही फार महत्त्वाची आहे आणि ती प्रत्येकाला माहितीच आहे. दत्त जयंती हा उत्सव म्हणजे त्याची पूजा अर्चा साधारणपणे आपण सायंकाळी 7 वाजता करतो. सायंकाळी 7ला पूजा दत्ताची होते. कृष्णाची 12 वाजता जन्म होतो. अशा प्रत्येकाचं वेगळं काही असतो. त्याप्रमाणे दत्त जन्म हा 7 वाजता असं गृहीत धरलं जातं. काही त्यामध्ये वेगळे असेल, वेळ वेगळी असेल, परंतु आम्ही जे ऐकलं सांगतो ते सांगत आहोत. आता दत्तगुरूंना पूजेला पिवळं फूल, गुलाब आणि चाफा असं अर्पण करत असतं. त्यांना दत्तगुरूंना ते आवडतं. जसं गणपतीला जास्वंद आवडतं, शंकराला पांढरे फुलं आवडतं, बेलाचं पान आवडतं, तसंच प्रकार हा आहे. दत्तगुरूंना पिवळं फूल, गुलाबाचं फूल किंवा चाफ्याचं फूल हे आवडत असतं. प्रत्येकाचं महत्त्व आणि प्रत्येक फुलाचं महत्त्व आणि देवाला आवडणं त्या मागे पण काहीतरी महत्त्व असतं किंवा काहीतरी हेतू असतो का त्या फुलाचं त्यावेळेला उगवतात ती फुलं त्यावेळेला, त्यामुळे त्या फुलांचं महत्त्व असेल. ब्रह्मा विष्णू महेश त्रिमूर्ती रूपात जी कविता आहे. ब्रह्मा विष्णू महेश त्रिमूर्ती रूपात, पूजा अर्चा सायंकाळी 7 महत्त्व घ्या लक्षात. पूजा अर्चा सायंकाळी 7 महत्त्व लक्षात. पिवळे फूल गुलाब चाफा असावा पूजेत. पिवळे फूल गुलाब चाफा असावा पूजेत. ब्रह्मा विष्णू महेश त्रिमूर्ती रूपात. श्री दत्तगुरू देवस्थान गाणगापुरात. श्री दत्तगुरू देवस्थान गाणगापुरात. विभूतीचे डोंगर, विभूती म्हणजे अंगारा किंवा आपण काय म्हणतो माहिती, पण विभूतीचा अंगारा म्हणजे तो डोंगर हा प्रख्यात आहे तिकडून. विभूतीचे डोंगर असे मात्र प्रख्यात. माधुकरी अन्नदान महत्त्वही प्रख्यात. माधुकेचं अन्नदान करणं हे फार महत्त्वाचं असतं आणि गाणगापूरमध्ये केलं जातं. माधुकरी अन्नदान महत्त्व प्रख्यात. अवधूत चिंतन गुरुदैव दत्त. अवधूत चिंतन गुरुदैव दत्त. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. काही जण 7 दिवसाचे पारायण करतात आणि अध्याय 4 सुद्धा हा महत्त्वाचा असतो. अध्याय 14वा हा फार महत्त्वाचा असतो आणि तो वाचनात म्हणजे 7 दिवसाचं पारायण असतं, त्यामध्ये तो उल्लेख केलेला असतो आणि ते म्हटलं जातो. आता साधारणपणे अध्याय 14 ह्याचे
महत्त्व म्हणजे मनोकामना पूर्ण होते. अध्याय 14 मनोकामना पूर्ण होते. आणि दुसरं म्हणजे संकटाचे हितशत्रूचे अडचणीचे निवारण होते. हे मनोकामना पूर्तीसाठी अत्यंत महत्त्वाची ही दत्ताची उपासना आहे. श्री गुरुदैव दत्ताची उपासना म्हणजेच गुरुचरित्र 14वा अध्याय. आता अध्याय म्हणण्याचा प्रयत्न करतोय. आपण पहा. श्री गणेशाय नमः. नामधारक शिष्य देखाय. विनवी सिद्धासे कौतुका. प्रश्न करी अतिविशेखा. एकचित्ते पर्यासी. जय जयाजी योगीश्वरा. सिद्धमूर्ती ज्ञानसागरा. पुढील कथा विस्तारा. ज्ञान होय आम्हासी ऐसी. व्यथेच्या ब्राह्मणासी. प्रसन्न झाले श्री गुरुकृपेसी. पुढे कथा वर्तली कैसी. विस्तारावे आम्हाप्रती. ऐकोन शिष्याचे वचन. संतोष सिद्ध आपण. गुरुचरित्र कामरे नुजाण. सांगता झाला विस्तारून. एक शिष्या शिरोमणी. भिक्षा त्याचे भुवनी. त्यावरी संतोषणी. प्रसन्न झाले पर्येचा. गुरुभक्तीचा प्रकार पूर्ण जाणे द्विजोर. पूजा केली विचित्र म्हणून आनंद पर्येचा. तथा सायन देव दिजासी. श्री गुरु बोलती